आजच्या ओबीसी आरक्षण बचाव महामेळाव्याचे अध्यक्ष बहुजनांचे आमच्या भटक्या मुक्तांचे हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब, या मेळाव्याचे उद्घाटक प्रकाशजी शेंडगे साहेब, मराठवाड्याची बुलंद तोफ, आमच्या बीड जिल्ह्याची बुलंद तोफ प्राध्यापक टी.पी. मुंडे साहेब, मंचावर उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण सर, दुसरे उपाध्यक्ष नागोराव पांचाळ सर आणि संपूर्ण विचार मंच, वेळ कमी आहे, मान्यवर बोलणार आहेत, त्यामुळे सर्वांचे नाव घेणं माझ्या दृष्टीने मला ते उचित वाटत नाही. तुमच्याशी हितगुज करावं यासाठी मी काही मान्यवरांची माफी मागून माझे मनोगत मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो. मित्रहो, एक गाणं आहे, लई बळ आलंय माझ्या दुबळ्या पोरात, बाबासाहेबामुळं तुझ्यानं माझ्या घरात. आज या ठिकाणी जो काही ओबीसी बांधव जमलेला आहे, या ओबीसी बांधवामध्ये लढण्याचं आणि संघर्ष करण्याचं जे काही बळ आलेलं आहे, ते बळ केवळ आणि केवळ फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आलेलं आहे. मित्रहो, आज आपण विचार जर करायला गेलो तसं पाहिलं तर खूप वेळ घ्यावा लागणार, पण मी वेळ घेणार नाही. थोडक्यात असे काही मुद्दे मांडणार आहे. 1946 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रपूर्वी हा ग्रंथ लिहिला आणि या देशामध्ये चौथा वर्ण निर्माण केला, आणि तो चौथा वर्ण जो होता तो ओबीसीचा होता. आणि म्हणून बाबासाहेबांना असं वाटलं की हा जो काही वर्ग आहे हा शूद्र आहे आणि या वर्गाला पण आरक्षण आपण दिलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, बाकीचे मंत्रिमंडळातले सहकारी यांना सांगितलं की हा जो काही वर्ण आहे या वर्णाला आपल्याला आरक्षण देणं गरजेचं आहे. एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय, सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतः ओबीसी होते, त्यांना असं माहित नाही की हे ओबीसी वर्ग म्हणजे काय. त्यांनी बाबासाहेबाला उलट प्रश्न असा विचारला, तुम्ही ओबीसी हे कुठले ओबीसी आणि हे ओबीसी काय घेऊन बसलात, हा वर्ग कोणता आहे. बाबासाहेबांनी आपल्या प्रखंड अशा ज्ञानातून त्याला उत्तर दिलं, त्याला निरुत्तर केलं. आणि म्हणून बाबासाहेबांना वाटलं की आपण या वर्गासाठी घटनेच्या माध्यमातून आरक्षण दिलं पाहिजे. म्हणून 1950 ला जेव्हा बाबासाहेब आंबेडकर साहेब घटना लिहित होते आणि त्या घटनेमध्ये 340वा कलम त्यांनी घातलं की या देशातल्या ओबीसींना आपण आरक्षण देणं गरजेचं आहे. तर प्रचंड प्रमाणामध्ये इथल्या मनुवादी व्यवस्थेनं पंडित नेहरूंना, वल्लभभाई पटेलांना, डॉक्टर राजेंद्र प्रसाद याला विरोध केला. इतका विरोध केला की पुन्हा हे आरक्षण लागूच होऊ नये अशा पद्धतीचा त्यांचा विरोध होता. भविष्यामध्ये पुन्हा बाबासाहेबांनी पार्लमेंटमध्ये जेव्हा आरक्षणाचा मुद्दा आणला, 340वा कलम दाखल केलं, तरी यांनी ते आयोग म्हणजे लागू नाही केलं आरक्षण. यासाठी आयोग नेमा असं म्हणले. आयोग नेमला गेला, काका कालेलकर नावाच्या व्यक्तीच्या नावानं आयोग नेमला आणि त्या आयोगाने जेव्हा शिफारशी केल्या, त्या देशाचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे असं म्हणतात, कालेलकरांचा अहवाल वाचल्यानंतर हे काय लावलं म्हणले, आम्ही काय स्वातंत्र्य या अशा भिकार लोकांना खिरापत वाटण्यासाठी मिळवले का. म्हणून प्रचंड चिडले आणि त्यांनी पंडित नेहरूंना फोन केला आणि सांगितलं हे काय लावले म्हणले कालेलकरांनी. पंडित नेहरूंना तो अहवाल वाचला आणि त्यांनी देखील कालेलकरांना झापलं आणि पुन्हा असं सांगितलं की तुम्ही जरी आयोगाचे चेअरमन असताल तरी तरी आयोगाच्या शिफारशी लागू होणार नाहीत, अशा प्रकारची तरतूद तुम्ही करा. 31 पानाचं पत्र त्यांनी लिहिलं. देशात कधी नव्हतो हा जो अहवाल आहे तो अहवाल त्या आयोगानं नाकारू नका म्हणून सांगितलं. तर मला या ठिकाणी एकच सांगायचं मित्र हो, की आज त्याही काळामध्ये आरक्षण देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते, एकटे लढत होते. आणि आज
या महाराष्ट्रातला तमाम भटका विमुक्त असू द्या, ओबीसी बांधव असू द्या, गरीब रयतेचा मराठा असू द्या, या मराठ्यांना देखील न्याय मिळाला पाहिजे. यासाठी अहोरात्र उन्हात तानामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर रस्त्यावरल्या लढाई करतात. मित्र हो, आज 50,000 लोकांच्या समोर मुंडे सर, टीपी मुंडे सरांना म्हणतो, बीडला आमचा पक्षाचा मेळावा झाला, तिथं स्पष्टपणे साहेबांना सांगितलं की मराठ्यांचं ताट अलग राहील आणि ओबीसीचं ताट अलग राहील. ओबीसीतून कोणत्याही प्रकारचं आरक्षण मराठ्यांना घेता येणार नाही, असं स्पष्ट शब्दामध्ये बाळासाहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर असे बरेचसे मुद्दे आहेत. मित्र हो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे काय चीज आहे याचा प्रत्यक्ष अनुभव मला स्वतःला नाही. मित्र हो, मी एका कैकाडी समाजाचा जातीचा आहे. मला बीड लोकसभेची उमेदवारी बाळासाहेबांनी दिली की ज्या जातीचं मतदान माझ्या मतदारसंघामध्ये 4,000 होतं आणि बाळासाहेबांनी मला मतदान म्हणजे उमेदवारी दिली आणि मला लाखभर मतं मिळवून दिले. माझ्यासाठी हेलिकॉप्टरनं प्रचार केला. माझ्यासारखे असे 10 ते 12 भटके विमुक्तांचे आणि ओबीसीचे खासदार केले, उमेदवार बाळासाहेबांनी उभे केले. आणि म्हणून भविष्यामध्ये मित्र हो, तुम्हाला आम्हाला जर समजा आपला न्याय मिळवून घ्यायचा असेल तर आपल्याला बाळासाहेब आंबेडकराशिवाय पर्याय नाही. तर त्यासाठी आपण सर्वांनी एका मुठीने आपण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे ताकद उभी करावी, एवढीच या प्रसंगी मी आपल्याला विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय महाराष्ट्र.